राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला हवं तसं यश मिळवता आलं नाही। असं असलं तरी आता राज ठाकरेंच्या मनसेनं आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अंगाने जोरदार तयारी केली आहे। 2 दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी मनसेच्या नेत्यांची बैठक घेतली। या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीत भाजपासोबत जाण्याची भूमिका मनसेच्या नेत्यांनी बोलून दाखवल्याची माहिती समोर आली आहे। मनसेने लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दिलेला बिनशर्त पाठिंब्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपा मनसेला एकत्र घेऊन याची परतफेड करणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर तिकडे मुंबई महापालिकेच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व कमी करण्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेऊन भाजप मुंबई महानगरपालिकेवर महापौर बसवण्याचा प्रयत्न करताना दिसणार या संशय आहे। मुंबई मराठी माणसावर मनसेची मजबूत पकड आहे, त्यामुळे याचा फायदा निवडणुकीत होणार असल्याच्या दृष्टीने भाजप मनसेला आपल्यासोबत घेणार असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे। कारण म्हणजे राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली। ही सदिच्छा भेट असली तरी आशिष शेलार यांच्याकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे सूत्र असल्यामुळे या भेटीमुळे मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। त्यामुळे आगामी काळात मनसे भाजपला मैत्रीपूर्ण साथ देणार का की मनसे वेगळीच चूल मांडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ती मात्र ही शंका नाही। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।